बऱ्यापैकी भरोसा दाखवतीये फिनिशरचा रोल म्हणून. विकेट किपरचा इव्हन अदरवाईज जो रोल आहे तो करायला तो समर्थ आहेच. कारण मी हर्षा एशिया कप कव्हर केलं, मी त्याच्या अगोदर इंग्लंड पण कव्हर केलं. तर हे जे लर्निंग कर नंतर कॉम्बिनेशन बघणं वगैरे, आता याला फुल स्टॉप मिळून कुठंतरी ते फिक्स व्हायला पाहिजे. कारण अजून जी टीम बद्दलची खात्री वाटायला पाहिजे, एक सॉलिड फिलिंग यायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली मला एशिया कप मध्ये ते हरले म्हणून मी नाही म्हणते आपली टीम, पण इव्हन अदरवाईज मला ते सॉलिड फिलिंग वर्ल्ड कपला जात असताना येत नाहीये. आणि ह्याचं म्हणजे कधीतरी आपण हर्षा पूर्वी एकदा बोललो होतो की हा जो फॉर्मॅट नवीन इव्हॉल्व्ह झालाय T20 क्रिकेटचा, ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रात एक्सपिरियन्सला महत्व देतो, नाही का, की बाबा हा इतका खेळलाय, तो तितका खेळलाय. मला आता बऱ्यापैकी असं वाटायला लागलंय की एक्सपिरियन्सचा कॉम्पोनेंट हा ऍक्च्युली T20 क्रिकेटमध्ये कमी व्हायला लागलाय, आणि तो जितका कमी ठेवता येईल आणि जे कॉम्बिनेशन क्रॅक हे त्या टीमसाठी बरं आहे. म्हणून आजही मला वाटतं की विराट, रोहित आणि KL हे तिघं नाही खेळू शकत एकत्र, ह्यातले दोनच खेळले पाहिजे. मे बी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडासा रॉंग आहे, पण एक्झॅक्टली ऑपोजिट काय होतं की दिनेश कार्तिक हा एक्सपिरियन्स्ड आहे, पण आत्ताच्या घडीला तो नंबर ऑफ इयर्स जाऊन दे, ही इज लुकिंग फ्रेशर देन रिषभ पंत. आता हे जे फिनॉमिनन आहे ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं? आपण जे धोनी बद्दल बोललो की रिइन्व्हेंट करायचा प्रयत्न करायचा, तर दिनेश कार्तिक 15 वर्षापूर्वी इंग्लिश कंडिशन्स मध्ये इंडियाचा ओपनिंग बॅट्समन होता. दिनेश कार्तिक आणि तुझा मित्र, ज्याचा या प्रोग्रामवर तुला नाव घ्यायला आवडत नाही, तो तुझा मित्र वसीम जाफर, ती वेगळी गोष्ट आहे, ती एक दिवस सांगू कधीतरी, फार विचित्र कारण आहे, ती वेगळी गोष्ट सांगू. पण दिनेश कार्तिक इंडियाचा टेस्ट मॅच ओपनिंग बॅट्समन होता. तेव्हा राहुल द्रविड, VVS लक्ष्मण म्हणायचे की आम्ही त्याला बघायचो, वाटायचं की ऍज अ प्युअर बॅट्समॅन साऊथमध्ये असा टॅलेंटेड बॅट्समॅन नाहीये. ठीक आहे, त्याचं करिअर थोडं पुढे गेलं, मागे गेलं, इकडे गेलं. आता धोनी सारखा समोर माणूस आला तर पुढे जायला जागाच नसते. पण गेल्या 2-3 वर्षात त्यांनी काय केलं, त्याच्या मनात एक आहे की मला एकदा परत इंडियासाठी खेळून वर्ल्ड कप जिंकवायचा आहे. पण त्यांनी रिइन्व्हेंट केलं, त्यांनी खूप प्रयत्न केलाय. तो असे स्पिनर येत असताना बॅकलिफ्ट वेगळी असते, फास्ट बॉल असताना फुटवर्क वेगळं असतं. सो ही इज लाईक अ यंग मॅन अगेन. दुसरी एक गोष्ट असते, T20 मध्ये तुम्हाला रेप्युटेशन घेऊन जाता येत नाही. आपण बाबर आझम बद्दल का म्हणतो, बाबर आझम बद्दल, आता परवाची मॅच पण आता हरले पाकिस्तान, आणि बाबरने 86 इन 59 बॉल्स काहीतरी केलं. फॅन्टॅस्टिक प्लेअर. 50 or 41 बॉल्स. आता लोक मॉडर्न कॅल्क्युलेट कसं करतायत की तुम्ही 41 बॉल मध्ये 50 केले, त्या 41 बॉल मध्ये किती व्हायला हवे होते तेवढे मायनस झाले तुमचे. आता तुम्ही शेवटच्या 25 बॉल मध्ये 20 बॉल मध्ये 40 केले, त्या 20 बॉल मध्ये नॉर्मल पॅटर्न मध्ये किती झाले असते, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त केले ते ऍड करा. तर इकडचं मायनस आणि इकडचं प्लस करून तुम्ही इनिंग्स असेस करा. कारण हे जे 40 बॉल गेले, ते 40 बॉल परत येणार नाहीये तुमचे, कोणत्याही परिस्थितीत येणार नाहीये. तर समजा तुम्ही 40 बॉल मध्ये 50 केले आणि पुढच्या 20 बॉल मध्ये 35 केले, तर म्हणजे 60 बॉल मध्ये तुमचे 75-80 झाले, विच लुक्स ओके, पण इट इज ऍक्च्युअली नॉट. कारण त्या शेवटच्या 20 बॉल मध्ये सगळ्यांनीच 30-35 केले असते, पण पहिल्या 40 बॉल मध्ये तुमचे फक्त 50 झाले. तर मला पण अजूनही वाटतं की आपले, जर तुम्ही रेप्युटेशन घेऊन गेला की मी बाबर आझम आहे, मी विराट कोहली आहे, मी, तुम्ही मला आउट नाही करू शकत, कारण मला आउट करणं मोठा इव्हेंट असला पाहिजे, ह्या आयडून जाता येत नाही तुम्हाला. म्हणून एका मॅच मध्ये रोहितनी 11 बॉल मध्ये का 12 बॉल मध्ये 21-22 केले आणि आउट झाला. फर्स्ट रिॲक्शन लोकांचं होतं, अरे का शॉट खेळला असा. पण तो असा खेळला म्हणून एखाद दिवशी 30 बॉल मध्ये 60 करेल तो. सर जर तुमच्या ओपनरने 12 बॉल मध्ये 20 दिले, 20-22 केले तर हरकत नाही. ऑब्व्हियसली यू वॉन्ट की त्यांनी जास्त केले पाहिजेत, पण ज्या अप्रोचनी तुम्हाला खेळायचं, तुम्हाला 180 करायचं असेल तर ह्या असं 2-3दा होणारच असं. सिमिलरली दिनेश कार्तिकचा रोल आपल्याला असेस वेगळं केलं पाहिजे. तुम्ही जर दिनेश कार्तिकला असेस केलं इन द सेम वे तुम्ही नंबर 4च्या बॅट्समॅनला असेस केलं, त्याचे नंबर्स कधी चांगले दिसणारच नाहीत, कारण तो हाय रिस्क जॉब आहे त्याचा, हाय रिस्क जॉब आहे त्याचा. 5 पैकी 2दा सक्सेस झाला तर दॅट्स फाईन, ते पण कठीण आहे, पण झाला तर दॅट्स परफेक्ट. नाही, कारण ते पण बॅटिंगचे जे मुद्दे आहेत ते सगळ्यांचेच अगदी बरोबर आहेत.
कारण बॉलिंगचं सुद्धा आता हर्षा एक गोष्ट खूप म्हणजे मला काय म्हणतात त्याला इतका त्रास झाला त्याचा. अरे तू म्हणतोय काय म्हणतात त्याला, तुला मराठी शब्द येत नाही तोंडावर. कम्युनिकेशन ज्याला तुम्ही मराठीत म्हणता ते इतकं वीक आहे ना, की इतकं लपून ठेवता की जणू काय तुमचा पोरगा काय म्हणतात त्याला 10वीच्या परीक्षेत नापास झाल्यातल्या चाळीमध्ये लपून ठेवायचे ना, नंतर ते बाहेर पडतात. तसं ते काय जडेजाला दुखापत झाली लपून ठेवलं, बुमराला दुखापत झाली अजून क्लॅरिटी ते सांगत नाहीयेत किंवा योग्य पद्धतीने पोहोचवत नाहीयेत. आणि वर्ल्ड कप तोंडावर आला तरी बॉलिंगचे अजून जे आपण म्हणतोय की अजून याला का त्याला काय करायचं, ऑप्शन्स वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याच्यामुळे जो एक सेटलमेंटची गोष्ट वाटते ती सेटलमेंटची गोष्ट कधी आणि केव्हा होणार हे खरोखर कळत नाहीये. आणि म्हणजे इतकं अवलंबून आहे लोक बुमरावर की आता समजा आपण पाऊस पडतोय, ऊन आहे, छत्री घेऊन फिरतो आपण, पण समजा वाऱ्याने उडून गेली छत्री, तर मग छत्री शिवाय पण राहायला पाहिजे तुम्हाला. आणि ही परीक्षा असणार आहे आपली ऑस्ट्रेलियामध्ये की छत्री शिवाय तुम्ही राहणार कसे, कारण इंजुरी तर होत राहणार. तर आता तुम्ही भुवनेश्वरला खेळला, आपलं जे वर्ल्ड कपच्या आधी नंबर 4 म्हणायचो ना आपण 2019 मध्ये, तसं आता नंबर 19 म्हणायची वेळ आली. 19 कोण करणार, शेवट गेल्या 5 मॅचेस मध्ये 80+ झालेत 19व्या ओव्हरमध्ये. तिथे बुमरा हवा होता, पण जर नसेल ना तर आपण बुमराचा विचार करणं सोडून द्यावं. समजा तुम्ही विचार केला अरे असता तर, देन यू आर इन ट्रबल. नाहीये ना, चला आता काय करतायत. त्या मुलाने इतकी छान बॉलिंग केली आहे एव्हरी टाइम हर्षदीप सिंगने. सांगा की ठीक आहे हर्षदीपला सांगू तू कर, हर्षदीप आणि हर्षल शेवटी, मग हर्षदीपचे 1-2 ओव्हर सुरुवातीला, मग मे बी अक्षरकडनं करून घ्या. मला एकदा वाटतं कधी कधी की जर तसं असेल तर तुम्हाला पॉवर प्ले ओव्हर्स जास्त हवे असले तर अश्विनला खेळवणं बरं का चहलपेक्षा. सो हे इश्यूज आहेत अजून. बुमरा गेला तर इट हॅज अ कॅस्केडिंग इफेक्ट. असं नाही की एक प्लेअर गेला दुसरा आला, कारण पॅटर्न्स असतात, कोण कधी बॉलिंग करतो. तर समजा बुमरा खेळत असता तर तुम्हाला बुमरा पण आहे, हर्षदीप पण आहे, यू कॅन कन्सिडर की यार हर्षलच्या ऐवजी मी भुवनेश्वरला खेळवतो आणि त्याचे 3 ओव्हर सुरुवातीला आणि 10व्या ओव्हरला संपवून टाकू भुवनेश्वरला आपण, कारण मागे 2 आहेत. तर पॅटर्न्स ते सगळे डेव्हलप होतात. तर नाव ते हॅव टू फिगर आउट की ठीक आहे ऍक्च्युली कुठल्या कायद्यात सांगितलंय की पॉवर प्ले फक्त फास्ट बॉलरनीच केलं पाहिजे. मी अश्विनचे 2 काढून घेतो पॉवर प्ले मध्ये. सो शुड आय प्ले अश्विन इन्स्टेड ऑफ चहल, किंवा मोठी बाउंड्री असली तिकडे तर 3 स्पिनर खेळवता येतील का ऑस्ट्रेलिया. मग डेथ मध्ये कोण टाकणार. मग हार्दिक पांड्या तुम्हाला 17, 18, 19 देऊ शकतो का. हे सगळे म्हणून तुझ्या सुरुवातीला म्हणालास की प्रश्न खूप आहेत अजून. आहेत आणि जसं हर्षा म्हणला तो पॉइंट फार महत्वाचा आहे की बुमरा आणि आता बुमरा नाही, हा जो बुमरा नसतानाचा पर्स्पेक्टिव्ह जो अजून डेव्हलप झाला नाहीये बॉलिंग युनिटचा, हा फार महत्वाचा आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सिरीज मध्ये मटक्यानं का होईना हे झालं होतं की सगळे मोठे बॉलर गेले आणि बाकीचे जे नेट बॉलर्स होते ते तयार होते घ्यायला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मागच्या वेळी आपल्याला दाखवून दिलंय की नवीन नवीन कॉम्बिनेशन पण त्या वेळी चांगल्या पद्धतीने बॉलिंग करू शकतात. पण तीच हे लॉजिक वापरून आपल्याकडे हे नेट बॉलर्स तयार आहेत का, किंवा आर दे रेडी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बुमरा, हा महत्वाचा प्रश्न आहे. जसं हर्षा म्हणला, हे कॉम्बिनेशन्स जरी प्रयत्न केले तरी आता ते स्टेबल वाटत नाहीये. म्हणजे हा प्रयत्न सुद्धा 100% स्टेबल वाटत नाहीये. मे बी हा फॅन पर्स्पेक्टिव्ह आहे, पण तिकडे जाण्याची गरज नक्की आहे. पण एक गोष्ट मी नक्की सांगतो की वर्ल्ड कपला जाणं ही एक मजेची गोष्ट असतेच. भोगले साठेंना फारच जास्त शोच्या ऑफर आलेल्या आहेत, त्यामुळे साठे काही येणार नाहीयेत. त्यामुळे तू खर्चाची काळजी करू नको. साठे आल्यानंतर तुला आणि मला पूर्ण रिएम्बर्समेंट करणार आहेत, त्यामुळे खर्चाची आता अजिबात काळजी नाहीये. साठे भरपूर शोज करून भरपूर पैसे कमावणार आहे. तुम्हाला एक सांगतो, इंग्लंडच्या लोकांचा जो राग आहे त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियन लोकांचं प्रेम वाढणार आहे भोगल्यांवर, ते एक लक्षात घे. पेरी पासून सगळ्या लोकांनी एनिवे ऑस्ट्रेलियामध्ये हर्षा भोगले साधारण जॉर्ज क्लुनीच्या लेवलचे आहेत. आता इंग्लंडच्या प्लेयर्सना थोडी बाचाबाची झाल्यामुळे, स्लेजिंग केल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये साधारण एअरपोर्ट पासन ते हॉटेल पर्यंत रेड कार्पेट मिळणार. खर्चाचा वगैरे विचार करूच नका. ऑस्ट्रेलियामध्ये भोगले फार मोठे हिरो आहेत, तुला मला माहिती आहे ते.
एक गोष्ट सांगा तुम्ही, एक विसरू नका की ऑस्ट्रेलियाला आता नवीन राजा मिळालाय. तुमच्या मावशी गेल्या असतील पण ऑस्ट्रेलियाचा राजा अजूनही तोच आहे. तोच आहे अजून. पण अरे पण एक तुला साठे एक गंमत माहितीच नाही की ICC मध्ये मीटिंग चालली होती की वॉर्मअप मॅचेस कुठे असल्या पाहिजेत. काही मेलबर्नला आहेत, काही सिडनी, काही ब्रिस्बेनला आहेत, कोणी ब्रिस्बेनला खेळायचं. तर इंडियाची टीम ब्रिस्बेनला का? आता तू म्हणशील मी स्टक रेकॉर्ड आहे, पुन्हा पुन्हा त्याच टॉपिक कडे येतो. पण अरे आता आहे ते आहे. आता समज वी गेट स्टक ऑन सनराईज, उद्या सनराईज होणारच ना, सो वी कांट हेल्प इट. तसं ब्रिस्बेन हे एक शहर आहे ऑस्ट्रेलियामध्ये ज्याचं क्लायमेट थोडं मुंबई सारखं आहे आणि आपण त्यांच्या समर मध्ये चाललोय. ब्रिस्बेनला मिळतात आंबे, तर तिथे ऑलरेडी सोय झालेली आहे. हापूस नसले तरी केन्सिंग्टन प्राईड, ब्रापूस ब्रापूस हापूस ऑन द कोस्ट. पण आय एग्री विथ, जाऊ दे, लोक म्हणतील काय हा लिमिटेड विचार याचा, फक्त हापूस आणि आंबा म्हणतो. पण काय तुम्हाला सरळ एकदा सांगतो की जेव्हा लेलॅनसारखी पर्सनॅलिटी असते ना समोर, आणि जेव्हा साठे आणि भोगले असे ऍस्पिरेशनल असतात की अरे लेलॅनकडनं काही मिळेल का, तेव्हा ते थोडं कॉम्प्लेक्स होऊन जातो आम्हाला. ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या शेवटी जे लहानपणाचे जे आपल्यावर स्कार्स आहेत ते येतात, ते बाहेर येतात. अरे मागच्या वेळेला मला दोन हे आले, 2 डझन. तर मला वाटलं अरे वा 2 डझन. मग हळूच एक फोन आला, बाय द वे त्यापैकी 1 डझन तुला दुसऱ्या रूम मध्ये पोहोचवायचे. पण त्या निमित्ताने भेट झाली की नाही ते सांग ना. नाही कारण तुम्हाला मी म्हणालो अरे वो लेले साहब आम भेजे हैं आपके लिए, अरे भिजवा दो म्हणाला. तर मग ते कॉन्सर्ट नेले तिकडे. अरे बाबा मी तुला सांगितलं होतं की दरवाजा उघडा असतो, पेटी घेऊन डायरेक्ट घुसायचं, जेवूनच परत यायचं. आणि 2 दिवसानंतर मला म्हणाला की ये बात फैल गई, जरा लेले साहब को मैसेज दो, ये बात फैल गई कि उनके यहाँ मेरे पास है, मेरे को मिला ही नहीं, सब लोग मेरे रूम में आके खा के चले गए, तो उनको बोलो और भेजो. तुम्ही ते आता बॉलिवूड मध्ये करतात तसं ना भोगले, तुमच्या आडनावामध्ये ना एक ले लावून टाका. हे तुम्हाला स्ट्रॅटेजी सुचत नाहीये. भोगलेले असं झालं ना तुम्ही, तर हे सगळे तुम्हाला सुचतील. कारण अरे मी तो सुनंदननी सांगितल्याप्रमाणे रबर स्टॅम्प फक्त भोगचा केला आणि ले त्यांच्याकडनं बॉरो केला मी. तर आता पुढच्या वेळेला आम्ही ऑस्ट्रेलियाला सुद्धा भाड्याने देणार आहोत. पण हर्षा मी एक गोष्ट तुम्ही फक्त लेचा स्टॅम्प केलाय, आणि तो 2दा गरजच नाही. आपण तो ऑस्ट्रेलियाला जोरात वापरूया. आपले सगळे मित्रमैत्रीण ऑस्ट्रेलियातले, ऍडलेडचे असू देत, मेलबर्नचे असू देत, सगळे वाट बघतायत आपली. आणि त्यांना मी एकच सांगणार आहे की लेले वगैरे येत आहेत आणि तुम्ही ते खूप एक्साइटेड होतात. पण म्हणजे आता असं बिफोर अ टुर्नामेंट म्हणणं बरोबर आहे की नाही, पण डोंट एक्सपेक्ट इंडिया टू बी फेवरेट्स बिफोर द टुर्नामेंट. मला अजूनही वाटतं की आपण फेवरेट्स नाही आहोत या टुर्नामेंटसाठी. फक्त T20 मध्ये 6 टीम्स अशा आहेत माझ्या मते ज्या जिंकू शकतात टुर्नामेंट. 6 टीम्स. पण पहिल्या 3 पैकी ज्या 2 मेन मॅच आहेत त्या जर इंडियाने जिंकल्या, पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिका दोन्हीपैकी एक जर जिंकले तर 3 वे टाय होऊ शकतो. पण एकदा तुम्ही सेमीफायनल मध्ये आलात देन एनिथिंग इज पॉसिबल. एकदा सेमीफायनल पर्यंत यायला पाहिजे. आणि स्टेज 1 टुर्नामेंट केअरफुली बघा. होबार्ट मध्ये एक महत्वाची मॅच आहे स्टेज 1 मध्ये, झिम्बाब्वे वर्सेस वेस्ट इंडिज. आता त्या झिम्बाब्वे टीम मध्ये शॉन विलियम्स, सिकंदर रजा वगैरे असे त्यांचं लागलं. आपण इंडियाच्या विरुद्ध पण बघितलं, ऑलमोस्ट जिंकवून दिली त्यांनी मॅच. तर सिकंदर रजा वगैरे जर एक मॅच जिंकवून दिली त्यांना वेस्ट इंडिजच्या विरुद्ध, तर आपल्या ग्रुपमध्ये झिम्बाब्वे येणार आणि वेस्ट इंडिज दुसऱ्या ग्रुपमध्ये जाणार. सध्या आपल्या ग्रुपमध्ये होबार्टच्या ग्रुपचा विनर येणार आहे, विच इज एक्सपेक्टेड टू बी वेस्ट इंडिज. म्हणजे आणखी एक डेंजरस टीम आहे तिकडे. पण समजा हे सिकंदर रजा आणि शॉन विलियम्स आणि माडेवेरे आणि मासाकाजा या सगळ्यांनी काहीतरी केलं तर झिम्बाब्वे आपल्याकडे येणार आणि वेस्ट इंडिज तिकडे जाणार. सो पण if you are I think it's important that you don't think too ahead. We'll look at it one ball at a time.
मला एवढंच वाटतं की फेवरेटचा टॅग नाहीये हे आपल्याला एका अर्थाने खूप चांगलं आहे की त्या मानाने प्रेशर कमी येईल आणि बिंदास्त आपली पोरं खेळू शकतील. त्यामुळे हर्षा भोगले आणि लेलेंची जबाबदारी आहे की रिपोर्टिंग हे काय हॉटस्टारला वगैरे नंतर द्यायचं, पहिल्यांदा साठेंना पहिलं रिपोर्टिंग करायचं ही आपली जबाबदारी. म्हणजे ते आणखी 4 इव्हेंट्स मध्ये वापरू शकतील. कारण तुम्ही आल्यावर तुमची फंडिंग मला करायची आहे ना. रिएम्बर्समेंट आहे भोगले, एवढं विसरू नका. त्यामुळे आता भेट जी आहे भोगले आपली मेलबर्नला होईल आणि साठ्यांचे आशीर्वाद घेऊन आपण ऑस्ट्रेलियाला जाऊया. पण त्याच्या आधी तुम्ही ब्रिस्बेनला जाणार आहात ना? जायला लागतं, आता काय करणार एवढं. काय करणार तुम्ही मोठी लोक. डोंट इवन गो देअर. त्याच्या अगोदर न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, मध्ये कुठेतरी फिनलंड माझी धाकटी मुलगी आहे. आयव्हरी कोस्ट मधले महाराष्ट्र मंडळ सुद्धा तयार आहेत. मध्ये कुठे विमान फिरेल काहीही सांगता येत नाही. भोगले सोडून द्या तुम्ही त्याचं. न्यूझीलंडला मी पण आहे. पण तुम्ही अगोदर आहे. तुमची फिल्डिंग करून ठेवतील तिथे. हा, अरे पण मला सांगायचं असं होतं की ब्रिस्बेनला लिहिले जातील, पण दुसरी लोक जे बिचारे खूप मेहनत करतात कमवायसाठी, नुसतं मुंबईमध्ये बसून इव्हेंट्स नाही करत, ते बिचारे जाऊन मेहनत करतात. त्यांना जिलॉंगला जायचंय. जिलॉंग स्टेज 1. माझ्या पहिल्या 3 मॅचेस कुठल्या तर श्रीलंका, UAE, नेदरलँड्स, नमिबिया. नमिबियाचे प्लेयर, अरे नमिबियाचे प्लेयर्स विचार बाबू, अरे सगळे नमिबियाचे प्लेयर्स माहितीये. अरे 10 वर्षांनी नमिबियाचे प्लेयर सगळेच इंडियन असणार आहेत. ते अजूनही असतील. त्यामुळे मज्जा करू आपण आणि वर्ल्ड कपला तर भेटूच आपण भोगले. आपण मजा करायचीच आहे. त्यामुळे भोगले सेमी फायनलच्या अगोदर आपण सिडनी हार्बर ब्रिजला जाऊ असं मला वाटतं. तिथनं साठ्यांची बोललं पाहिजे आपण. चला तुम्ही हे सगळे पुढचे प्लॅन करा. मी अंधेरीला चाललोय. मला जास्त वेळ लागेल तुम्हाला तिकडे पोहोचायला. एवढ्या वेळेत आपण ब्रिस्बेनला पोहोचू. एक शेवटची तुला गोष्ट सांगतो. जर आम्ही दोघं एका लॅपटॉप समोर सिडनी ऑपेरा हाऊस जवळ बसलो आणि हाच कार्यक्रम केला विथ साठे बिटवीन 3 ऑफ हिज 56 इव्हेंट्स, तो मध्ये आला, तर बॅकग्राऊंड मध्ये मागे उभं राहून मराठी बोलणारी लोक सुद्धा येतील तिथे. त्यामुळे मस्त वाटलं. खूप दिवसांनी आज बैठक जमली आणि पुढची बैठक ऑस्ट्रेलियातनं नक्की करू साठे. त्यामुळे तुमच्या शुभेच्छा घेऊन आम्ही दोघं गावी जातो. पेशंट राहा. मला फक्त इंदोरला जायचंय, तुला अंधेरी पर्यंत जायचंय. हो, आणि जरी टीम इंडिया फेवरेट्स नसतील तरी एवढंच मी मनापासून सांगू शकतो की तुम्ही आमचे नक्की फेवरेट्स आहात. बाय बाय मित्रांनो, भेटूया परत. बाय.